रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवं बळ देण्यासाठी राज्य शासनानं 5 महत्वाकांक्षी रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। या प्रकल्पांमुळे ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे। मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये घारापुरी अर्थात एलिफंटा लेणी, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, रायगड किल्ल्याचा पायथा ते गड आणि श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगर या 5 महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे। रायगड किल्ल्यावरील रोपवेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह सर्व पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर नेरळ माथेरान रोपवे प्रकल्पामुळे माथेरानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। अलिबाग ते कुलाबा किल्ला रोपवे सुरू झाल्यानंतर भरती ओहोटीचा अडथळा दूर होऊन वर्षभर सुरक्षित प्रवास शक्य होईल। तसंच घारापुरी लेणी आणि कनकेश्वर येथे रोपवे उभारल्यानं देशी विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे। पर्यटन वाढल्यामुळे हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक व्यापार, हस्तकला आणि इतर पूरक उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे। त्यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रायगडच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे। 5 महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना रोपवेनं जोडलं गेल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। रायगडच्या पर्यटन क्षेत्रासाठी हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा मानला जात असून आता या प्रकल्पांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगानं होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बऱ्याच वर्ष आपल्याला निश्चित प्रतीक्षा होती। मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर कनकेश्वर रोपवे आणि कुलाबा किल्ल्याच्या रोपवेसाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील होतो मी, परंतु शासनाने आता या संदर्भातला योग्य निर्णय घेतलाय आणि विशेषतः रायगडच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हे रोपवे अतिशय महत्त्वाचे निश्चित आहेत। तर अलिबाग कुलाबा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी समुद्र त्या ठिकाणी आपल्याला लागतो, तर अनेक वृद्ध आहेत किंवा महिला आहेत, मुलं आहेत, त्यांना सुलभ मार्ग रोपवेच्या माध्यमातून थेट भरती ओटीच्या याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी जाता येईल। विशेषतः कनकेश्वर उंचावरती असल्या कारणाने त्या ठिकाणी देखील ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, मुलं असतील, शालेय विद्यार्थी असतील, यांना जाण्यासाठी सुलभ मार्ग त्या ठिकाणी निर्माण होईल। खरं तर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ते नितांत गरज होती। विशेषतः त्या आधाराने आपल्याला रोजगार निर्मिती निश्चित होईल, विशेषतः तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि एक ऐतिहासिक निर्णय खरं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यटन विभागाच्या अंतर्गत घेतला आहे, त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।